लाभलेले आमचे उद्योगपती कॅमेरामॅन जल्दी फोकस. अध्यक्ष चषक यासाठी आपण सर्वांनी मला निमंत्रित केला त्याबद्दल धन्यवाद. तसेच अध्यक्ष इथे मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी व अधिकारी व सिडकोचे अधिकारी तसेच शिवसेना उपशहर प्रमुख प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि मला मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण म्हणतो ना एखादा चांगलं काम करत असताना आपण देवाचं नाव घेतो, त्यामुळे देवात देव जिवंत आहे त्या देवाच्या एकदा घोषणा पाहिजेत. कृपया ज्यांच्या पायामध्ये चप्पल असतील त्यांनी कृपया बाहेर काढावेत. मैदानामध्ये खेळाडू खेळत असते त्यांनाही काही पर्याय नाही आहे, त्यामुळे एकदा जोरदार घोषणा झाल्या पाहिजेत. भूपती, प्रजापती, अधिपती, सुवर्णरत्नपती, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंशवंत, राजाधिराज, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्रीमान, श्रीयोगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ साहेब की, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धन्यवाद महोदयानो. मी आज या कार्यक्रमाला आलो. मी काय जास्त वेळ घेणार नाही, या व्यासनाचं व्यासपीठ नाही आहे, पण एक दोन गोष्टी मी आवर्जून या कार्यक्रमाला सांगेन. अध्यक्ष साहेब आपलंही आवर्जून स्वागत करतो, कारण मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर आपण काही करू शकतो. आपल्या घरामध्ये आज कन्यारत्न प्राप्त झालेला तो कार्यक्रम सोडून आपण या समाजाचा इडा उचललेला आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच संजू बाबा आपले सुद्धा मी काल आपण मला आग्रहाची विनंती केला, आज सकाळी फोन केला की तुम्हाला यावंच लागेल. आज माझा लांबून आलेला पाहुणा म्हणून उल्लेख केला. संजू बाबा आणि अध्यक्ष साहेब मी 50 किलोमीटर इथे आलेलो आहे. वेळ पडली तर तुमच्यासाठी 500 किलोमीटर समाजासाठी येईन हा तुम्हाला शब्द देतो. त्यासोबतच आज मला इतिहासात एक गोष्ट नक्कीच पाहायला भेटली. आजपर्यंत सोन्याची ट्रॉफी बघितली, चांदीची ट्रॉफी बघितली, वेगवेगळ्या प्रकारची ट्रॉफी बघितली, पण सागवानची ट्रॉफी प्रत्यक्षात बघण्याचा इतिहासात पहिला मान मला मिळाला. त्याबद्दल सर्वांचे संयोजक आयोगांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय शिवराय. महाराजांचा देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारे जयघोष केला आणि संपूर्ण आमच्या अंगावरती नक्कीच शहारे देखील आले. मी विनंती करतोय वाकाईवाडी आणि काळामवाडी दोन तुमचे 12th मॅन इथं आहेत. अंपर्स पेनल्टी द्यायची आहे. वाकाईवाडीचा आलाय परंतु इथे काळामवाडीचा एकही प्रतिनिधी इथं उपस्थित नाहीये. तानाजी पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती लगेच यायचंय. अक्षय आउट झाला. नावच माहिती नाही ना. मी विनंती करतो अजूनही नाव सांग ना त्यांची. तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला, कारण की तुमचे प्रत्येक खेळाडूंची नावं आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रावर पोहोचतात त्याची आपण नोंद घ्यायची. पुन्हा फुलरलेनचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटत अपील केलं जात आणि विनंती करण्यात येते. पंचांनी मात्र इथे बोट उंच केलं. गडीचं पतन झालं. गडी क्रमांक 2 जातोय बॅक टू पॅव्हिलियन. विकेट कोणाची पडली? योगेश मात्र 0 या धावसंख्येवरती बाद होते. तर नॉन स्ट्राईक वरती नक्कीच आपण योगेशला पाहू शकतो. नाही रघु माफ करा, नॉन स्ट्राईक वरती रघुला पाहू शकतो. योगेशची खेळी मात्र पाहूया. हॅट्रिक होते का? स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक पाहायला भेटेल आपल्याला. बॉलर्स बाजीरावच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. बॅट्समनचं नाव काय? सुरेश. हॅट्रिक साठी संधी असेल. स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक लागते का हे मात्र बघायचं आहे, कारण की स्पर्धेत आपण जर बघितलं 2 हाफ सेंचुरी लागल्यात आणि इथे मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला दिला फेकून. झेल खाली खेळाडू. झेल होते का? पुन्हा इथे झेल सुटली आहे. काय प्रयत्न केले जात आहेत?
कोण आहे मॅन ऑफ द मॅच? काय नाव आहे? सुशांत आहे काय? मी विनंती करतो की जे ह्याच्या अगोदर मॅच झाली होती, अरुणजी पाटील सर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभस्थापने मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे. तर नक्कीच आपण पाहतोय 3 चेंडू झाले, संघाची धावसंख्या 6. पुन्हा चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. वरडू नको, माझा माईक ऑन आहे. पुन्हा झेल सुटली आहे, प्रयत्न केले जातात वारंवार झेल पकडण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 चेंडू आणि 12, बरोबर ना? 4 बॉल ना, 4 चेंडू आणि 12 ही धावसंख्या पाहायला भेटते. 2 गडी मात्र बाद केले होते. हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिकची संधी तर हुकलीच. त्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला भेटलेत. आणि बॉलवरती आपण नेहमीच पाहतोय की इथं पारितोषिक आहे 100 रुपयाचं कॅचला. पुन्हा पुलरलेनचा चेंडू, फॉलो थ्रूला चेंडू अडवला जातो, परंतु तत्पूर्वी 1 धाव मात्र घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या जाऊन पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज बाजीराव या गोलंदाजच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली होती, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे, काही होऊ शकतं. 6 कोणी मारले? सुरेशच्या बॅटमधून तर नक्कीच 2 षटकार पाहायला भेटले. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. वारंवार पंचांवरती दबाव टाकला जातोय. 1 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 13. तुमची टीम कुठली? वाकाईवाडी ना? काळामवाडी. मग टॉस कोणी जिंकलाय? वाकाईवाडी. तर नक्कीच वाकाईवाडी 11 या संघाने मात्र नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर काळामदेवी स्पोर्ट्स या संघाला मात्र प्रथम फलंदाजी मार्कवरती पाचारण केलं. सुरुवात मात्र चांगली झाली होती, परंतु ज्या प्रकारे सुरेशने 2 षटकार मारले त्यानंतर मात्र आपण बघितलं थोडंसं कमबॅक केलं. अर्थातच काळामदेवी स्पोर्ट्स या संघानं दुसरं षटक घेऊन होते बॉलर्सने विक्रम. पुन्हा इथे मोठा फटका बॅटच्या मधोमध. इथे मात्र झेल खाली, खेळाडू झेल होईल का? परंतु चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अध्यक्ष चषक 2024 दणदणीत खणखणीत 6 धावा षटकार पाहायला मिळतोय. मी सुपेश कदम, समालोचक मुंबई लोअर पर या स्पर्धेसाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी संपूर्ण तुमच्या स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन आणि त्याचबरोबर NCC स्पोर्ट्स, शायनिंग स्पोर्ट्स करंगोळी यांचं देखील मी जाहीर आभार मानतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर बघितलं एक संधी दिली गेली तर नक्कीच चांगल्या प्रकारे या संधीचा फायदा देखील घेतला. पुन्हा फुलरलेनचा चेंडू बॅट चिकायला घेतले, चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मात्र पाहायला भेटतो. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. युवराज भाऊ उंडाळकर समाजसेवक यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक सुरेश सावंत. युवराज भाऊ उंडाळकर. त्याचबरोबर युवराज भाऊ उंडाळकर यांच्याकडून रोख रुपये 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं बॅटरसाठी. बॅटरचा सुरेश या बॅटरसाठी 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. धन्यवाद दादा, आपण आपल्या खेळाडूंना उपकृत करता या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की त्यांचे देखील होप्स वाढतील, त्यांचे देखील जी खेळायची पद्धत आहे ती देखील बदलली जाईल. पुन्हा इथं बॅटची काढा लागते, चेंडू मैदानात ट्रॅव्हल होतो, 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या धावसंख्येवरती. 4 बॉल झाले ना, 4 चेंडू मात्र झालेत. आणि ज्या प्रकारे सुरेश फलंदाजी करतोय अतिशय देखणी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला या 360 स्टार मैदानामध्ये. किती 20 धावा मात्र एकंदरीत. त्यानंतर मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे चुकीला माफी नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या हाताला लागून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात 6 धावा. षटकार षटकार षटकार. चुकी केली आहेस मित्रा, चुकीचं आता जे काय असेल ते तुझ्या गोलंदाजांना आता त्याच्या समोर जावे लागणार आहे, त्यांना त्यांची भरपाई करावी लागणार आहे. कॅच तर कॅच सोडली, वरून 6 धावा देखील जोडल्या गेल्या. इथं देखील चांगला फटका आणि सलामी दिली आहे. 100 रुपयाचं पारितोषिक. व्यासपीठावरती बसलेले आमचे सत्यजित, काय झेल पकडला, आमच्या व्यासपीठाला सलामी दिली. एकंदरीत जर बघितलं दोन्ही फलंदाज तुटून पडतायत, म्हणून मी लॉंगआउटला खेळाडू असलेला खेळाडू भाव आहे अध्यक्ष यांचा छोटे बंधू सत्यजित दादा, पण झेल पकडली दादा.
मी नेहमी सांगतो क्रिकेटच्या माध्यमातून समालोचनच्या माध्यमातून, कारण की ज्या वेळेस गोलंदाज करत असतात ती त्यांचे 100% एफर्ट्स देत असतात, पण त्यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं तुम्हाला देखील 100% देणं खूप इम्पॉर्टंट असतं. परंतु आता मात्र आपल्याला पाहायला भेटलं रघुसाठी पण 500 रुपयाचे पारितोषिक आले. रघु साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय युवराजबाई गुंडाळकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर सन्माननीय आमच्या व्यासपीठावरती माऊली पवार युवा उद्योजक करंगुळी यांचं आगमन झालंय. उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून आता मात्र आपण पाहतोय 2 धावा. 2 आले ना, स्कोर का झाला मला स्कोर सांगा ना. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 34 या धावसंख्येवरती. 34 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्पर्धा या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा फुलरलेनचा चेंडू होता, संधी हुकली आहे आणि इथे मात्र अति घाई संकटात ही घाई करण्याची गरज नव्हती, कारण की चांगली फलंदाजी करत होता सुरेश आपल्या संघासाठी आणि इथे मात्र त्याची खेळी समाप्त होते. थोडा नाराज होऊन जातो बॅक टू पॅव्हलियन, परंतु जी सुरुवात केली होती ती मात्र लाजवाब. जरा टाळ्या होऊन जाऊन देत. 22 धावांची खेळी करून तो जातोय आपल्या संघासाठी बॅक टू पॅव्हलियन. 7 चेंडू आणि 22 धावा केल्यात. अकाउंटला 1000 रुपये जमा झाले. एकदा नाव सांगितलं पाठवले. पाठवते. त्याचबरोबर आमचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या जीपे वरती रोख रुपये 1000चं पारितोषिक सन्माननीय आमचे युवराज भाऊ गुंडाळकर यांनी ते पारितोषिक, युवा उद्योजक त्यांनी ते पारितोषिक पाठवलेलं आहे. त्यामुळे अक्षय दादा आपण लक्ष ठेवायचं आहे. आपल्या जीपे वरती 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे युवराज भाऊ यांच्याकडून. त्यानंतर आपण नक्कीच दोन्ही खेळाडूंना सन्मानित करायचं आहे. आणि इथे पुन्हा फुलरलेनचा चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये मारला जातो. चेंडू ट्रॅव्हल होतो, कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी येईस तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचते ते 36 या धावसंख्येवरती. माझ्याबरोबर स्कोरिंगचं काम पाहतात आमचे सन्माननीय मित्र प्रकाश नांद्रे यांचं देखील आम्ही अध्यक्ष चषकच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो, कारण की खूप मोठी मेहनत असते. क्रिकेट स्पर्धा घ्यायचं म्हटलं तर 1-2 दिवसाचं काम नसतं. त्यासाठी तुम्हाला 1-2 महिने अगोदर संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करावे लागतं आणि ते आयोजन नियोजन आपण पाहतोय. अर्थातच सन्माननीय आमचे लाडके अध्यक्ष सर्वांचे अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली. चेंडू पुन्हा ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावासाठी कॉल होता, परंतु तिथे रोखलं जाते. एक धाव मात्र आता तुमच्यासाठी महत्वाची असेल, कारण की षटक क्रमांक 3 इथे चालू आहे आणि षटक क्रमांक 3चा शेवटचा चेंडू फेकला जातोय बॉलर्स विजय गोलंदाजच्या माध्यमातून. तर नक्कीच तुम्हाला आता क्षेत्ररक्षण वारंवार चेंजेस करावे लागतील, कारण की आपण पाहतोय लेफ्ट हँड आणि राईट हँड. 3 षटकाराला 3 चौकाराला 5000चं पारितोषिक आहे युवराज भाऊंडाळकर यांच्याकडे. कोणासाठी? रघुसाठी. रघु मोठी ऑफर चालू झाली आहे. 3 षटकार किंवा 3 चौकार बॅक टू बॅक जर मारले सॉफ्ट डिसमिसेल आणि इथे मात्र पारितोषिक डिक्लेअर करायच्या अगोदर रघु तू बाहेर चाललायस, कारण की सन्माननीय आमचे युवराज भाऊ उद्योजक त्यांच्या माध्यमातून जर तू 3 षटकार मारले असतेस किंवा 3 चौकार मारले असतेस तर रोख रुपये 5000चं पारितोषिक होतं. परंतु बॅड लक, रघु नाराज होऊन जातोस. बॅक टू पॅव्हलियन. 3रं षटक आपण पाहतोय. 3रं षटकची समाप्ती झाली. अजून एक ओव्हर आहे. 1 षटकांचा सामना मात्र अजून शिल्लक आहे. बॅटर्स सागर आहे. दोन्ही प्लेयरांना चालू आहे आणि ही ऑफर 5000ची येणाऱ्या दोन्ही फलंदाजांना चालू आहे. दोन्ही फलंदाज म्हणजे अर्थातच सागर आणि गणेश. जर 3 चौकार 3 षटकार ठोकले तर आमचे मराठी उद्योजक युवराज दादा यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगे रहो, ऑफर सोडू नका. जीपे पेटीएम ऑन करा. म्हणूनच ही अध्यक्ष चषक 2024 ची स्पर्धा खास काय तर ह्याच्यासाठी प्रत्येक संघ मालक आपल्या संघातल्या खेळाडूंना मात्र एक मोठं उपकृत करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कळमवाडी टीमचे ते आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ म्हटल्यानंतर तुम्हाला देखील सांगायची गरज नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते सुखदुःखामध्ये तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण सजवलंय. फेकी तितकी चांगली पाहायला भेटते. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 5 चेंडूंमध्ये आता सुरुवात करावी लागेल. अर्थातच बॅटर
सागर सागर तुला देखील ऑफर चालू आहे. थांबू नकोस, लढत राहा. 3 षटकार 5,000, 3 चौकार 5,000. त्यानंतर मला वाटतं ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुमचा काळामोडीचा संघ येईल तेव्हा देखील ऑफर असेल अध्यक्षांकडून. तुमच्या आधारस्तंभ अर्थातच युवराज दादा यांच्याकडून. वळतोय पुन्हा सामन्याकडे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू वन बाउन्स जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार चौकार चौकार. तर नक्कीच इथे पाहतो आपण थांबत नाहीये फलंदाज सागर. सागर अजून 2 चौकार. 5,000 रुपये सन्माननीय युवराज दादा यांच्या माध्यमातून संघाचे तुमचे आधारस्तंभ यांनी पारितोषिक लावले. माझ्या मते ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. गावी आहेत कधी मुंबईमध्येच आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमचा सामना देखील पाहतायत. युवराज दादा जर माझं तुम्हाला ऐकायला येत असेल तर नक्कीच तुम्हाला देखील धन्यवाद की तुम्ही तुमच्या खेळाडूंना उपकृत करता या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स पाहूया. पंचांनी मात्र लगेचच नॉट आउट घोषित केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. डबल फिगर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 44 धावसंख्या. वेळ घ्यायचा नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. विनंती आहे तुम्हाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक पाहूया. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार चौकार काय पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र समोरच्या दिशेने फटका. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड. झेल होणार नाहीये, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 46. 46 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. कारण अशा वेळेस ज्या वेळेस असे तुमचे आधारस्तंभ असतात, खेळ संघाचे संघ मालक असतात, ज्या वेळेस पारितोषिक लावतात तेव्हा आम्हाला पण एनर्जी वाढते. कारण की आम्ही देखील खेळाडूंना उपकृत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रमंडळाचे सहसचिव आहेत युवराज. आणि त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहसचिव आहेत युवराज भाऊ. तर नक्की युवराज भाऊ, तुम्ही जर मुंबईत राहता तर मी देखील करी रोडला राहतो. युट्यूब लाईव्ह जर बघताय नक्कीच काहीतरी युवराज भाऊ आपली भेट होईल मुंबईमध्ये. लांब नाहीये, 1 किलोमीटर आहे फक्त करिरोड पासून. लालबाग राजा आमच्या लालबाग विभागातील अर्थातच सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा केला जातो. लालबागचा राजा असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, मुंबईचा राजा गणेश गल्ली असेल आणि त्याचबरोबर अर्थातच पुन्हा इथे पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरिजनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. चेंडू हवेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील घेतली जाईल. पाहूया तिसरी धाव देखील घेतली जाईल का. सुंदर आणि बिटवीन द विकेट 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाहूया. आणि इथे मात्र रनआउट या स्वरूपामध्ये. आणि इथे पाहतोय तर काय, तर नक्कीच थोडासा दम देखील लागलेला आहे. 3 धावा कंप्लीट केल्यात. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या झाली आहे 53-54 धावांचं लक्ष विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आणि जरा घाई करायची अर्थातच काळामवाडी आणि वाकाईवाडी दोघांनाही विनंती आहे, वेळ घेऊ नका, लगेचच मैदानाच्या बाहेर पडा. बॅटर्स तयार ठेवा, कारण की येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला देखील 54 धावा करायच्या आहेत. 53 धावा झाल्या धावफलकावरती. 54 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. तर नक्कीच मैदानाला देखील आपल्या गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने सलामी दिली जाते. आणि सांगितल्याप्रमाणे अर्थातच स्वराज्य 32 शरारा असोसिएशनच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडू एका लाईनीमध्ये बाहेर चाललाय मैदानाच्या. हार जीत तो होती रहेगी, खाली जीतेगा तो क्रिकेट और क्रिकेट. आणि हे नक्कीच एक स्लोगन मी परवा वाचलंय क्रिकेटच्या माध्यमातून. आमचे सन्माननीय मित्र. कुठला राऊंड आता. हत्तेगाव अजून झाला नाही का. हा 3रा राऊंड आहे त्यांचा. हत्तेगाव. मग तेच नाही, शिवशक्ती असेल. नाही ना. शिवसाई 11 राजनवाडी आणि निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव. नाणेफेकीसाठी लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस अर्थातच पाहतोय आपण सन्मान्य अध्यक्ष यांचा देखील तिथं आपण प्रतिमा फोटो पाहू शकतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल, टॉस करून घ्यायचा आहे चालू सामन्याचा. पुढच्या सामन्याचा माफ करा. निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव विरुद्ध शिवसाई 11 रांजणवाडी.
तुम्हाला थांबावे लागले त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की सकाळी सामना झाला होता, आमचं देखील काम होतं आणि आम्ही देखील सांगत होतो की कंप्लीट करूया, क्वार्टर फायनल एक संघ काढूया, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. चला नाणेफेक केले जातो. उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे हत्तेगावचा या म्हणून कॅप्टन. चषक कणकणीत दणदणीत षटकार, गोलंदाजी मार्कवरती सुनीलला पाहू शकतो. सलग 3 विकेटसाठी काळा षटकार कसा मारला. मी नक्कीच मगाशी सांगितलं होतं मित्रा, युवराज आता थांबणार नाहीयेत. ज्यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही येणार त्यावेळेस त्यांनी देखील ही पुन्हा ऑफर चालू ठेवली आहे युवराज दादांनी. जर हॅट्रिक घेतली तर रोख रुपये 5,000 रुपयाचा पारितोषिक आपल्याला प्राप्त होईल. पहिला चेंडू सॉफ्ट डिसमिसल, पाहूया झेल होते का, आणि इथे मात्र झेल घेतला जातोय. पहिला गडी मात्र इथं बाद होतोय. नक्कीच उत्कंठ असते, आपला संघ आहे, गावचा संघ आहे, सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं. आणि इथे सुंदर झेल पकडली जाते. पहिला पॉवर प्लेचं षटक दुसऱ्या चेंडूवरती पाहतोय आपण, कारण की पहिला चेंडू फेकून दिला, मैदानाच्या बाहेर 6 धावा आल्या. त्यानंतर बघितला बॅटची कडा लागली, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण बघितलं झेल सुंदर पकडला. झेल पकडणाऱ्या खेळाडूचं नाव कळेल का? सागर पाटील. सागर पाटील. काय झेल पकडलीस? वर्ल्ड कप ज्यावेळेस झाला होता तेव्हा ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माची अशी झेल पकडली होती, आणि तेच झेलचा कॉपी पेस्ट आपल्याला पाहायला भेटतो या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून. तुम्ही थांबू नका, कारण की तिथे युवराज दादा थांबत नाहीयेत, पारितोषिकांचा वर्षाव करतायत. बॅट्समन कोण आहे? 2 चेंडू झाले, संघाची धावसंख्या 6 झाली आहे. बॅटर क्रमांक 2 मैदानात पाहायला भेटतोय. कोण आहे बघूया बॅटर. कोण आहे बॅटरचं नाव काय? विशाल. विशाल आता काय मोठी विशाल कामगिरी करतो हे बघूया. अर्थातच हवाकाईवाडी संघाच्या माध्यमातून पुन्हा इथे आपण पाहतोय चेंडू खराब लेंथ आपल्याला पाहायला भेटली, त्याचा फायदा भरपूर समाचार घेतला, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेटल्या त्या 4 धावा. चौकार मात्र इथं पाहायला भेटतोय. थांबायचं नाहीये, लढत राहायचं आहे. 54 धावा करायच्या, धावसंख्या मोठी आहे, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करायची त्या प्रकारे जर तुम्ही चुकीचा चेंडू टाकला तर नक्कीच फलंदाज त्याचा पुरेपूर समाचार घेणार आणि तुम्हाला त्याचा दंडित करावे लागणार. कारण की आता पुढचे मॅचेस करावे लागणार तर आपल्या फायनल सेमीफायनल चांगले होते. पुन्हा एकदा मोठा फटका, आणि इथे मात्र सुंदर झेल. काय झेल पकडली जाते, चौकाराला. त्यानंतर मात्र लॉंगॉनच्या रिजन मध्ये सुंदर झेल पकडली गेली. पाहूया या षटकात जरी 3 विकेट्स पडले तरी युवराज दादा ऑन मोबाईल आहेत. माया आलेला नाही बोलते. युवराज दादा फोन चालू ठेवायचा तुमचा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. मी देखील तुमच्यापर्यंत जोडला जातोय. लालबाग राजा सहसचिव नक्कीच त्यांची नियुक्ती केलेली आहेत. त्याचबरोबर काळामॉडी टीमचे आधारस्तंभ देखील आहेत ते. पुढचा सामना 2 षटकांचा असेल. विनंती करतो दोन्ही संघांना
शिवसाई 11 राजनवाडी विरुद्ध निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव 2-2 षटकांचा सामना खेळवण्यात येईल. ह्याच्या पुढचे सर्व सामने 2-2 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण की आम्हाला सेमीफायनल फायनल चांगल्या षटकांमध्ये खेळवायची याची आपण नोंद घ्या. पुन्हा इथं चांगला चेंडू यष्ट्यांच्या मागे मात्र पाहतोय आपण निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथं होते. षटक क्रमांक बॉल्स किती आले? एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचा धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10. या धावसंख्येवरती एक षटकार आणि एक चौकार पाहायला भेटला. गोलंदाजी मार्क वरती बॉलर्स सुनील मात्र बॉलिंग करतो, राईट आर्मवरने मारा करतोय. पुन्हा इथं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल पद्धत चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र समजलं जातं तोच बॉल मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. एक षटक पूर्ण, एक षटकात मात्र दिले 2 मोठे धक्के आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 आणि फक्त 10. पुढच्या मॅच साठी विनंती करतो शिवसाई 11 राजनवाडी निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव. नाणेफेक झालाय, निर्णय आम्हाला कळवायचा आहे. 2-2 षटकांचा सामना असेल, क्वार्टर फायनलची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो दुसरा संघ क्वालिफायर होईल मेगा सेमीफायनल साठी पाहायचं आहे. त्यानंतरचे सर्व सामने क गटातील ड गटातील देखील सर्व सामने आपण आता ह्याच्या पुढचे 2-2 षटकांचे खेळवणार आहोत. याची उपस्थित आणि संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे, कारण की आपल्याला फायनल सेमीफायनल. पारितोषिक ऑन आहे. पारितोषिक यस, गोलंदाज क्रमांक 2 बॉलर्स नाव अक्षय. काय अक्षय सोंडुलकर, तुला देखील पारितोषिक ऑन आहे. मुंबईवरून 5,000 रुपयाचं हॅट्रिक आणि हॅट्रिक साठी आहे. आणि जर तुम्ही हा सामना जिंकला तर नक्कीच अजून पारितोषिक ऑन राहणार आहेत, हे मात्र नक्की. आणि कोणतरी माझ्या मते घेऊन जाणार आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक. त्याची ऍक्शन करतो. आणि पुन्हा इथं पाहतोय चांगला फटका पाहायला भेटतो. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुंदर शतन, थोडा फंबलिंग होतोय परंतु पाहायचं आहे. आणि इथे मात्र रनआउट या स्वरूपामध्ये अति घाई संकटात नाही. नेहमीच हायवेवरनं आपण कोल्हापूरला जातो, कराडला जातो, जिथे जाल तिथे जा, त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी. आणि इथे मात्र थोडी नजर हटली, परंतु जिथून जो थ्रो केला लॉंग ऑन रिझन मधून त्या खेळाडू आणि गोलंदाजी करणारा खेळाडू अर्थातच बॉलर्स अक्षय यांनी चुकी केली नाही आणि रनआउट या स्वरूपामध्ये तिसरा धक्का दिलाय. अर्थातच संघ वाकाळ. थँक्यू दादा. पुन्हा आपण वळतोय सामन्याकडे. तर बघायला गेलं तर नक्कीच इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये भिरकावून दिले. क्षेत्ररक्षण मात्र बाउंड्री. नक्कीच 4 धाव मात्र पाहायला भेटत. माफ करा, मी विनंती करतो तुमच्या व्यासपीठावरती जे म्हणजे उजव्या हाताला जे उभे आहेत त्यांना विनंती की थोडंसं आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे, कारण की प्रत्येक सामन्याचा आणि प्रत्येक या क्रिकेटमधलं मला जे काही घडतंय मैदानामध्ये ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा. पुन्हा झेल सुटली आहे. इथे मात्र येतोय अध्यक्ष चषक. दणदणीत षटकार मात्र इथं पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र विनंती करतो उपस्थित सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. अध्यक्ष चषक 2024 मधील 150वा षटकार ठोकला गेला. 150 षटकार पूर्ण होतात आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. काय मात्र आपण पाहतो म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर म्हणजे आपल्या या स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन मध्ये जर आपण पाहू शकतो एक संघ जरी तुम्ही तयार केला संपूर्ण गावाचा तर एक प्रोफेशनल संघ तुमचा उभा राहू शकतो. 150 षटकार
बापरे, इथे मात्र पुन्हा मोठा फटका, पुन्हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महागडं षटक मात्र इथं पाहायला भेटतोय. बॉलर्स अक्षय याच्या माध्यमातून थोडा नाराज होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30-27 या धावसंख्येवरती. उर्वरित 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. सामना अजून संपला नाहीये, सामना अजून ऑन आहे. 12 चेंडू 27 धावा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला नक्कीच समीकरण कळेल, कारण की ज्या प्रकारे अक्षयने गोलंदाजी केली होती त्याप्रमाणे असं वाटत होते की अतिशय चांगलं षटक फेकलं जाईल, परंतु ज्या प्रकारे फलंदाजी केली त्या बॅटरचं नाव साहिलने मारले ना, बाजीरावने मात्र आपला दम दाखवला. मी देखील थांबणार नाहीये, तुम्ही मारले मी कशाला थांबणार, मी देखील मारणार माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी. गोरख गोलंदाजी मार्कवरती, कारण की हे निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच कळेल आपल्याला की सामना शेवटच्या षटकात कितीपर्यंत जाऊन पोहोचेल. पाहूया स्ट्राईक वरती बॅटर, आणि इथे मात्र सुंदर फटका, चेंडू हवेत लॉंग ऑफ मध्ये, आणि इथे फंबलिंग होऊन झेल मात्र पकडला जातोय. गडीचं पतन होतंय. गडी क्रमांक 4 जातोय बॅक टू पॅव्हलियन. सुंदर झेल पकडली गेली आणि चांगला हाय व्होल्टेज ड्रामा इथं पाहायला भेटतोय. मी काय म्हणतोय, त्याचबरोबर हॅट्रिकचं बक्षीस देखील ऑन आहे. पाहूया हॅट्रिक होते का, नाही आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय हॅट्रिक बक्षीस ऑन आहे. तर नक्कीच चांगला चेंडू पाहायला भेटला, कारण की पहिल्या चेंडूवरती जर बघितलं झेल पकडली गेली लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, कारण की बघायला गेलं 1 रन घेतली ना. अजय पाटील जर नक्कीच बघायला गेलं तर इम्पॉर्टन्स हे षटक आहे. ह्या षटकात जर एकंदरीत आता 2 षटकार जर आले तर पुन्हा सामन्याचं गणित बदलेल. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सलग आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव निघालेत, 1 धाव मात्र आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. उर्वरित 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. पाहूया ह्या 3 चेंडूंवरती काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र पंच माझ्याकडे नक्कीच वळतील. यस, थँक्यू व्हाईट म्हणून घोषित केला जातोय. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा पाहायला भेटते. अर्थातच स्वराज्य 32 शिराळा यांच्या माध्यमातून असोसिएशन आणि त्याचबरोबर संलग्न NCC स्पोर्ट्स करुंगळी. आणि इथे मात्र फेकी, आणि इथे बघायचं पंच काय निर्णय असेल. यस, पंचांनी मात्र आउट घोषित केलंय. चला, वेळ घ्यायचा नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती करतोय मी. काळामवाडी वेळ घेऊ नका, कारण की ह्याच्या पुढचे सर्व सामने 2-2 षटकांचे खेळवण्यात येतील, कारण की आम्हाला सेमीफायनल आणि फायनल हे मात्र 3-3 षटकांचे खेळवायचे किंवा 4 षटकांचे खेळवायचे. त्यासाठी आपल्याला हे जे गटातले सामने आहेत ते आता सर्व पुढचे सामने 2-2 षटकांचे खेळवण्यात येतील. याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. माफ करा, वेळेचा अभाव आहे. आम्हाला देखील कळतं की सामना 3 षटकांचा झाला पाहिजे, परंतु वेळ खूप कमी आहे. त्यानंतर मात्र एकंदरीत संध्याकाळ झाल्यानंतर अंधार देखील लगेच पडतोय, कारण की स्पर्धा तुमच्यासाठी जर 1 षटकांचा सामना होईल तर नक्कीच मजा येणार नाही आपल्या या स्पर्धेमध्ये. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत की याच्या पुढचे सर्व सामने 2-2 षटकांचे होतील. पाहूया, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावफलकावरती. उर्वरित शेवटचा चेंडू इथे पाहायला भेटतोय. पुन्हा इथे मोठा फटका, काऊ कॉर्नर रिझन मध्ये झेल होते का, आणि इथे मात्र झेल सुटली आहे. चेंडू जातो 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकी 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 आणि चुकीला माफी नाही, हे मात्र पाहायला मिळत आहे. चुका तुम्हाला सुधारावे लागतील तर नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते आता 33. विजयासाठी असतील धावा त्या 21. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. वाकाईवाडी की काळामवाडी की वाकाईवाडी पाहायचा विजेता कोण ठरतोय. दोघांच्या शेवटी मात्र वाडी आहे. कुठली वाडी जिंकते मात्र आपल्याला पाहायचं. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून कुठला संघ आता ठरतोय सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. एकाच पोस्ट मधल्या 2 वाड्या आहेत, म्हणजे जर जो संघ जिंकेल तो नक्कीच ट्रॉफीसाठी
चलो ट्रॉफी आणि प्राइज नक्कीच मिळणार, हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. कारण की जर बघितलं थोडं बाजूला उभं राहायचं आहे. हा नाही पाणी आहे. हे बापरे. संतोष जरा बाजूला राहायचं उभं, कारण की संजू बाबे. संजू बाबा. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती अध्यक्ष चषक 2024 स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत एनसीसी स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट्स करंगुली आयोजित अध्यक्ष चषक 2024 च्या माध्यमातून आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे विक्रमदादा पाटील पाचगणी समाजसेवक यांचं देखील आगमन झालंय. दादा तुमचं सन्माननीय अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला उपकृत केलं. इथे मात्र चांगला फटका फॉलो थ्रूला पकडण्याचा तितकी सुंदर फेकी, आणि इथे मात्र पाहतोय आपण थोडासा निराश तर म्हणू शकत नाहीये, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केले. एकंदरीत जर तो बॉलचा वेग बघितला तर नक्की चौकार मिळाला असता, परंतु फॉलो थ्रूला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. गेम ऑन आहे, बघायचं आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी मात्र नो घोषित केलाय. नो नक्कीचा नो दिलाय, फ्री हिट ऑन आहे. इथे मात्र आता पाहतोय 5 चेंडू 19 धावा. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. माफ करा, बघू नका सर इथं लगेच पाठी. इथे देखील पाहतो फ्री हिटचा प्रयत्न होता, परंतु फटक्यात दम नव्हता. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील, तिथवर फेकी येते, परंतु 2 धावांवरती समाधान मानावे लागेल. धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी असतील ती 16 धावांची 17 पाहिजे असेल ना, 16 का 17? किती झालं स्कोर झाला? या बॉलला किती आले? 2 आले. हा मग 17 पाहिजे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आणि जवळजवळ सेमीफायनल मध्ये संघ दाखल होतोय. नाही सॉरी माफ करा. शेवटचा पहिला सामना आहे. 2 बॉल होते. आणि इथे देखील मोठा फटका पाहायला भेटतोय. झेल होते का पाहायचं आहे. नक्कीच वारंवार इथे झेल सुटल्या जात आहेत. पारितोषिक ठेवलं गेलंय यल्लाप्पा सर यांच्या माध्यमातून. रोख रुपये 100 रुपयाचं प्रत्येक कॅचसाठी. त्याचा फायदा मात्र कुठलेच खेळाडू घेत नाहीयेत. आणि तर जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना आपण संघ पाहतोय श्री काळांबा देवी स्पोर्ट्स काळामवाडी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना श्री काळांबा देवी स्पोर्ट्स काळामवाडी विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर नक्कीच पाटील सर थँक्यू. आणि युवराज दादाला सांगायचं पुढच्या मॅचसाठी बिझी राहायचंय, कारण की 5,000 तर आता पारितोषिक ऑनच राहणार आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. विनंती करतोय शिवसाई 11 रांजणवाडी आणि निनाई देवी